सो हॅलो ऑल, वेलकम टू माय ब्लॉग. आणि हा आपला दुसरा ब्लॉग आहे. आणि फर्स्ट ब्लॉगच्या कमेंटमध्ये मला सजेशन मिळालं होतं की तू कॅमेऱ्यात बघून बोल, स्वतःकडे बघून बोलू नकोस. ते आज मी ते फॉलो करणार आहे. आज सॅटरडे आहे आणि यासाठी सांगते आहे कारण हा ब्लॉग मी कधी एडिट करून पोस्ट करेन ते मला पण माहीत नाही. जर हा ब्लॉग आज सॅटरडे आणि 2 तारीख आहे आय गेस, जर हा ब्लॉग 3 तारखेला आला तर तुम्ही मला नक्कीच शाबास बोलू शकता. तर आज वीकेंड असल्यामुळे आपल्याकडे भरपूर काम आहेत. पहिलं तर जेवण बनवायचं आहे, सेकंड रूम क्लीन करायची आहे, आज एक व्हिडिओ पण मला शूट करायची आहे आणि संध्याकाळी बघू. सो आत्ता जेवण बनवून घेऊया, त्यानंतर जर शूट केलं तर मग मी तुम्हाला तसं दाखवेनच. आणि आत्ता जेव्हा मी तुमच्याशी बोलत होती तेव्हा हा एक प्राणी आणि हा एक प्राणी माव, ही दोघं जण माझ्याकडे अशी बघत होती जसं काय मी पागल आहे आणि कोणाशी बोलते आहे. आता मी फक्त एवढंच बोलली आहे की माऊ ये धर खाऊ. तर बघा लगेच माऊ खाऊ पाहिजे. कुठं असतो खाऊ? दाखव आपला खाऊ कुठं असतो, दाखव दाखव लवकर. खाऊ कुठं आहे? कुठं ठेवलाय? शेपटीवरी. शेपटीने झाडू काढतेस तर घराची पण झाडू काढ ना माऊ. खाऊ कुठं असतो दाखव आपला लवकर. पागल झाली बघा आता. माव आता बघणार पण नाही आपल्याकडं, नुसती खात राहील. तर इथे भात घातलाय मी, त्याच्यासोबत डाळ आहे थोडीशी या टोपामध्ये आणि बेसन पीठचा पोळा काढते सोबत. बेसन, त्यासाठी कापलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरची, सोबत हळद आणि मीठ टाकेन. आणि मिरची तशी तिखट आहे पण त्यावेळेस आता बनवतानाच डिसाईड करेन की मसाला टाकायचा की नाही, एवढंच टाकणार आहे मी. हे बघा इकडं मस्त बेसन पिठाचा पोळा चालू आहे. बारीक गॅसवर करायचं, त्याला मस्त कुरकुरीत होतो. तुम्ही बघू शकता हे साईड्स असे कुरकुर लागतात मस्तपैकी. आणि हा माझा मस्त आवडता पॅन होता ज्याचा हँडल आता शहीद झालाय. मी असं उचलला टबमधून त्याला आणि ह्याच्या आतमध्ये इथं छोटासा एकच स्क्रू होता जो सिंकमध्ये आता पडलाय. सिंकच्या होलमधून पण आतमध्ये गेलाय. आता बघू संध्याकाळी ह्याचं बाळ आल्यानंतर काय होतं. तर या जेवायला डाळ, भात आणि बेसन पिठाचा पोळा. आता मी शूट करत होती आणि आज शूट केलं मी. एक बर्फी बनवली रक्षाबंधन स्पेशल आणि त्याच बर्फीच्या ह्याच्याने तुम्ही हे पण बनवू शकता, काय मोदक. तर दाखवते. ही आहे ती बर्फी जी मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवली होती. आता आपण तिला बघूया झाली आहे का सेट. आणि मी रीलसाठी शॉट घेते. आजचा सेटअप असा होता. हे आमच्या शेजारच्या काकूंनी झाड दिलं आहे, हे पण त्यांचंच आहे. आणि जे आपला नॉर्मल मी लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं जो सेटअप होता तो. आता मी ही बर्फी बघते आणि मग आपण त्याचा लास्ट शॉट घेऊन परत भेटूया. ही बघा, ही बर्फी आता आपण बनवली होती आणि इतकी मस्त झाली आहे. नाही मला तर एक आता सुचलंय की या सेम ह्याच्याने मोदक पण बनवू शकतो. सो आपण तसं पण ट्राय करणार, तुम्हाला क्लोजअपनी दाखवते. या बर्फीची पूर्ण व्हिडिओ हवी असेल तर मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. आयडी आहे फूड बाय प्रगती. बर्फी संपणार नाही आहे, याच्यात पण आहे. आणि ही मी डिश आपल्या इंस्टाग्राम रीलसाठी बनवली होती ती. तुम्ही आता हे सगळं एकत्र करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते कारण बाहेर आल्यानंतर ते थोडंसं पातळ होते. कारण ऑफकोर्स रूम टेम्परेचरवर थोडंसं होणारच. आणि तुम्ही जर बनवलीत ना तर थोडंसं छान सजवा. मला आता ना सिल्वर पेपर नाही मिळाला. मी खूप मार्केटमध्ये शोधला पण मला काय तर मिळालाच नाही शेवटपर्यंत. मग मी बोलली की जाऊ दे, मी असंच दाखवते. सिल्वर पेपर पण नाही मिळाला आणि ते गुलाबाच्या पाकळ्या असतात ना सुकवलेल्या, त्या पण मी झेप्टोला चेक केला, ब्लिंकिटला चेक केला पण मला काही मिळाल्या नाही. सो मग मी तो प्लॅनच ड्रॉप केला. मी बोलली जसं दिसेल तसं दिसेल, उगाच दिवस फुकट घालवण्यात काय फायदा नाही. कारण मला लवकर गावी जायचं आहे आणि गावी गेल्यानंतर ह्या सगळं थोडंसं काय माहीत मॅनेज होईल की नाही. आता हात माझं खाणे. सो आता हे आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूया. तोपर्यंत बाळा येईल, तो बाहेर गेलाय. आणि मी थोडं किचन क्लीन करून घेईन, मग जिमला जायची तयारी करू. मी आता हे जास्त खाल्लंय नाही कारण मला
जायचं पण आहे, हे बी नको वाटायला. आता शूट तर आवरलंय माझं. आता किचनमध्ये झालेला पसारा एकदा नीट करून घेते, म्हणजे मी पण जायला मोकळी. कारण हाऊस येईल, तिला सगळं नीट करावं लागेल. तर हे नारळ आणले होते मी, ते पण ठेवून घेते. आता किचन आवरून घेतलंय आणि खिचडी करते आम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी, कारण आल्यावर मग खूप लेट होतं. फक्त कांदा टोमॅटो, जिरा मोहरी आणि मसाले आणि थोडंसं म्हणजे तांदळाची खिचडी नॉर्मल ती बनवते आता मी. ती बनवून मग मी निघेन जिमसाठी. आता फायनली खिचडी वगैरे सगळं झालेलं आहे. किचन पण क्लीन झालं आहे. हा फक्त इकडं ठेवला की झालं. आता मी रेडी होते. तसं मला थोड्या वेळानेच जायचं आहे बाळा आल्यानंतर, पण तरी पण मी रेडी होऊन बसते, कारण नवीन ब्लॉगर झाल्यामुळे सगळ्या गोष्टींना थोडासा टाईम लागतोय मला. मी आज रीलच्या नादामध्ये थोडा रूम क्लिनिंगचं पण राहून गेलं, ते पण आपण उद्याच करूया. तर आता मी चेंज करते आणि मग भेटते. परत मी कॅमेऱ्यात नाही बघत आहे, इकडं बघायचं आहे, मी इकडं बघते, त्यामुळे चकणी वाटते. पण इट्स ओके, थोडंसं मॅनेज करा. सगळं आवरून मी जिमला जायला निघाले आणि आज माझा वर्कआउट होता बॅक, बायसेप आणि थोडासा कार्डिओ. चला जिमला जाऊया.